आज आपण बघतोय मस्त असा गुळाचा शिरा, तेल आणि गुळाचा शिरा आणि इतका मऊ लुसलुशीत बनतो ना, काय सांगू तुम्हाला। आता थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम नाश्त्याला जसं गुळाचा काही एखादा पदार्थ राहिला ना, तो खूप भारी लागतो आणि गुळ खायलाच हवा हिवाळ्यात, कारण की गुळ उष्ण असतो, शरीराला ऊर्जा देतो। तर चला मग रेसिपी बघूया। तर या ठिकाणी ना मी मोठ्या वाटीभर म्हणजे पाव किलो इतका गुळ घेतलाय आणि त्याचे खडे म्हणजे थोडासा टेचून घेतला मी आणि त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी टाकून त्याला गरम करायला ठेवून दिलं, कारण की आपण पाण्यामध्येच गुळ मेल्ट करून घेणार आहोत, वरून टाकणार नाही आहोत। तर आता वाटीभर तेल घेतलं, तेलामध्ये वाटीभर मी मोठी वाटीभर बारीक रवा घेतला। तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात, कारण की पीठ आणि तेलाचा शिरा ना अजून एकदम भारी लागतो। थोडंसं जाडसर दळलेलं हवं पीठ, पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी या ठिकाणी बारीक रवा वापरला आणि त्याला छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा बरं का। तर या ठिकाणी बघा मी थोडासा लालसा झाल्यानंतर याच्यामध्ये काजू, बदाम आणि थोडेसे मनुके टाकले, कारण की रव्यासोबतच ते फ्राय होऊन जातील, वेगळं काही फ्राय करायची गरज नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल छान असा आपला रवा भाजलाय, कारण की उन्हातलेला ना तो लटकत नाही, असं इझी खाली पडतोय, म्हणून समजून जायचं की आपला रवा या ठिकाणी छान असा तळला गेलाय, भाजला गेलाय। तर आता याच्यामध्ये गरमागरम आपण गुळाचं पाणी थोडं थोडं करून ॲड करणार आहोत आणि गुळाचं पाणी ना मी गाळणीने गाळून घेतलं, कारण की याच्यामध्ये थोडीफार धूळ कचरा असतोच गुळामध्ये, तर तो निघून जातो आणि थोडं थोडं करत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। याच्यात शक्यतो गाठी पडत नाही, पीठ जर राहिलं ना तर त्याच्यात गाठी पडण्याची शक्यता असते, पण रव्यामध्ये गाठी पडत नाही। पण कसं असतं, रवासुद्धा गरम असतो आणि पाणीसुद्धा गरम असतं आणि दोघी एकसाथ टाकलं ना तर अंगावर त्याची शिंतोडे उडू शकतात, चटका बसू शकतो, म्हणून थोडं थोडं आपण करत थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं। तर या ठिकाणी सर्व पाणी मी थोडं थोडं करत टाकून दिलं आणि छान असं मिक्स करत गेली। गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी लोच ठेवायची, अजिबात मोठ्या गॅसवर करायचं नाही आणि सर्व आता मिक्स करून द्यायचं। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलदोड्याची पूड टाकायची, मी वेलदोडे ठेचून घेतले, त्याची पूड टाकली आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे, कारण की कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जर जायफळ टाकलं ना तर त्याची चव अजून भारी लागते। आणि याच्यामध्ये सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता बरं का तुम्ही, आणि त्याच्याने सुद्धा चव भारी येते। आणि नाही जरी काही टाकलं ना तरी तुम्ही बिना विलायचीचा जरी खाल्लं ना तरीसुद्धा हा शिरा खूपच भारी लागतो। पूर्वी तर बाळातीणबाईलासुद्धा द्यायचा हा शिरा, फक्त याच्यामध्ये रवा नाही टाकायचे, थोडंसं जाडसर गव्हाचं पीठ दळलेलं असायचं ना, तो शिरा बाळातीणबाईला द्यायचे। तर या ठिकाणी मस्त आपला मऊ लुसलुशीत असा गुळाचा शिरा तयार झाला आहे। तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा, रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला अजिबात विसरू नका। पुन्हा आपण भेटू अशा छान छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।